हॅलो स्टुडंट्स, आपण लोकस हा पॉईंट पाहणार आहोत. स्ट्रेट लाईन चॅप्टर सुरू आहे आपला आणि स्ट्रेट लाईन मधील फर्स्ट पार्ट पॉईंट लोकस. आता लोकस म्हणजे काय पाहावं. आपण एक्झाम्पल घेऊया. लेट सी बी एनी पॉईंट, लेट सी बी एनी फिक्स पॉईंट इन ए प्लेन. प्लेन मधला एक सी हा कोणताही एक फिक्स पॉईंट घेतला. बघा आपण एक्झाम्पल पाहतोय लोकसचं. Let C be a fixed point in a plane. Consider set of all points. बघा consider करायचं आहे. Set of all points in this plane which are at a distance of 5 units from the fixed point C. म्हणजे C ह्या पॉइंट पासून समान अंतरावरती म्हणजे 5 युनिट डिस्टन्स असेल अशा समान अंतरावर असणाऱ्या सगळ्या पॉइंटचा संच आपल्याला कलेक्शन करायचं आहे. आता इथून बघा इथं 5 इथे एक असेल 5 अंतरावरती, इथे एक असेल, असं आपण सगळा संच तयार करत गेलो तर आपल्याला काय भेटते बघा. इथून हे 5 असेल, इथून हे 5 असेल, हे 5 असेल, 5 असेल, म्हणजे सी पासून 5 युनिट्स अंतरावरती असणाऱ्या सगळ्या पॉइंटचा संच. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, तर काय मिळालं, त्याच्यामुळं सर्कल मिळालं, इक्वेशन मिळालं सर्कलचं, ज्याची रेडियस किती आहे 5 युनिट आहे. असं आपल्याला सर्कलचं इक्वेशन मिळालं किंवा सर्कल मिळालं. अजून आपण पाहू शकतो बघा. लेट ए अँड बी बी एनी टू फिक्स्ड पॉइंट्स इन अ प्लेन. ए आणि बी हे दोन पॉइंट्स आहेत, फिक्स पॉइंट्स आहेत बघा. ए आणि बी हे दोन फिक्स पॉइंट्स आहेत प्लेन मध्ये. द सेट ऑफ ऑल पॉइंट्स बघा, सेट ऑफ ऑल पॉइंट्स दोज points in this plane which are equidistant from A and B. A and B पासून समान अंतरावरती असणाऱ्या सगळ्या पॉइंटचा संच. म्हणजे A पासून B पर्यंत, A आणि B पासून समान अंतरावरती ते पॉइंट असेल बघा. परत इथे एक असू शकेल, इथं असेल, अशा सगळ्या पॉइंटचा संच. म्हणजे आपल्याला इथं काय मिळणार आहे, एक लाईन मिळणार आहे. आणि ए आणि बी हे जर लाईन वरती असतील पॉइंट्स, सेगमेंट ए बी वरती असतील तर काय मिळतं बघा आपल्याला, परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळतोय. आपल्याला काय मिळतोय, परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळतोय. म्हणजे लोकस म्हणजे काय बघा, लोकस म्हणजे वेगळं काही नसून तर सेट ऑफ ऑल पॉइंट्स इन ए प्लेन, एका प्लेन मधल्या अशा सगळ्या पॉइंटचा संच. बघा locus is a set of points in a plane which satisfy some geometrical condition किंवा कंडिशन, ज्याच्यामुळे एखादी जॉमेट्रिकल कंडिशन काय होते, सॅटिस्फाय होते, त्याला म्हणतो आपण लोकस. आता इथं सर्कलची कंडिशन सॅटिस्फाय झाली, इथं बायसेक्टर आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे लाईनचा, ही बी कंडिशन सॅटिस्फाय झाली. अशा सगळ्या पॉइंटचा संच असेल, सेट ऑफ पॉइंट्स, त्याला आपण काय म्हणतो, लोकस असं म्हणतोय. आता लोकस मध्ये आपल्याला क्वेश्चन कसा असतो बघा. लोकस मध्ये आपल्याला 11th स्टँडर्ड मध्ये एक्झाम्पल कसं येतं, फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस. आपल्याला कसं असणार आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ ए लोकस, आणि तिथे तुम्हाला कंडिशन दिली असेल. आता लोकस इक्वेशन शोधताना आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहित असणं फार गरजेचं आहे. आता डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय बघा. लेट पी ऑफ x1 y1 and q x2 y2 be any two points, be any two points. हे दोन पॉइंट्स आहेत. then distance of p q, p आणि q या दोन पॉइंट मधील अंतर, हा p इथं पॉइंट आहे, हा q इथं असेल, या दोन पॉइंट मधील अंतर शोधण्याचा फॉर्म्युला म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. तर डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगते बघा. डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या आपल्याला p चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, q चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला p आणि q मधील अंतर मिळू शकते. इथं तुम्ही असंही करू शकता बरं का, x1 minus x2 ब्रॅकेट स्क्वेअर करू शकता, y1 minus y2 ब्रॅकेट स्क्वेअर करू शकता. कोणत्याही पॉइंटला तुम्ही p आणि पहिला पॉइंट आणि सेकंड पॉइंट कन्सिडर करू शकता. फॉर एक्झाम्पल
पी घेतोय आपण -1 3 घेऊया आपण, क्यू घेऊया 2 7. आता डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा. तर आपण याला x1 कन्सिडर करूया, हा y1 होईल, हा x2 y2. देअरफॉर डिस्टन्स ऑफ PQ मधलं अंतर काय येईल बघा फॉर्म्युल्यानुसार x2 - x1. x2 म्हणजे 2 minus -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 7 minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर which is equal to 2 minus minus plus 3 चा स्क्वेअर प्लस 7 minus 3 4 चा स्क्वेअर. म्हणजे 3 चा स्क्वेअर काय भेटणार आपल्याला 9 आणि 4 चा स्क्वेअर 16 which is equal to 25. आणि जर आपण रूट घेतलं तर काय येणार आहे 5. म्हणजे डिस्टन्स ऑफ PQ किती मिळालं आपल्याला 5 युनिट्स मिळालेलं आहे. त्याला म्हणतात डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, आता आपण लोकस म्हणजे काय पाहिलंय, डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय पाहिलंय. आता आपण शिफ्ट ऑफ ओरिजिन हा एक पॉइंट पाहणार आहोत बघा. शिफ्ट ऑफ ओरिजिन, शिफ्ट ऑफ ओरिजिन हा पॉइंट पाहणार आहे. फार सोपा पॉइंट आहे. शिफ्ट ऑफ ओरिजिनची फॉर्म्युलेज पण आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. आता शिफ्ट ऑफ ओरिजिन म्हणजे काय बघा, आपल्याला कोऑर्डिनेट एक्सिस माहिती आहे. एक्स एक्सिस हा आपला ओरिजिन, हा वाय एक्सिस. ओके, आता एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस वरती आपण एक पॉइंट घेतोय, पी हा पॉइंट घेतोय. पी चे कोऑर्डिनेट्स कसे असतील, एक्स वाय असतील. करेक्ट, एक्स वाय. एक्स म्हणजे एक्स एक्सिस वरचं अंतर, म्हणजे साधारण कुठं असणार आहे, हे अंतर असणार आहे. हे अंतर काय असणार आहे, एक्स असणार आहे. करेक्ट. आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय असेल, वाय एक्सिस वरचं अंतर असणार आहे, म्हणजे हे अंतर काय असणार आहे, वाय असणार आहे. आता आपण कोऑर्डिनेट एक्सिस घेतले होते, त्याचा ओरिजिन ओ होता, पॉइंट घेतला पी एक्स वाय. आता आपण पॉइंटचं नाव चालू शिफ्ट ऑफ ओरिजिन. ओरिजिन शिफ्ट करायचंय म्हणजे ओरिजिन चेंज करायचंय. हा होता ओ, आता आपण ओ डॅश नवीन ओरिजिन घेणार आहे. बघा इथं ओरिजिन घेतोय आणि एक्स एक्सिसला पॅरलल आणि वाय एक्सिसला पॅरलल नवीन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतोय आपण. बघा हा ओरिजिन इथे चेंज केला आपण, तर काय येणार आहे बघा, हा ओ डॅश आणि ओ डॅशचे बघा ओ डॅश कसे घेणार आहे आपण, एच के घेणार आहे. म्हणजे एक्स एक्सिस वरचं अंतर एच आणि वाय एक्सिस वरचं अंतर के घेणार आहे. ओके, आणि हा आपला असेल एक्स डॅश, नवीन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, आणि ही वाय डॅश असेल. ओके, आता हे नवीन आपण कोऑर्डिनेट सिस्टीम घेतल्यामुळे किंवा ओरिजिन चेंज केल्यामुळे आता पी या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. ते नवीन भेटणार आहेत. तर काय असतील बघा, तर त्याला आपण कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय ने डिनोट करतोय. कशाने डिनोट करतोय, कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय, म्हणजे हे नवीन कोऑर्डिनेट्स आहेत. आता हे कुठून कुठं अंतर असणार आहे, हे बघा, हे अंतर असणार आहे इथून इथपर्यंत अंतर. बघा आपलं काय असेल, एक्स असणार आहे, कारण एक्स कोऑर्डिनेट घेतले म्हणजे हा अंतर किती असणार आहे, कॅपिटल एक्स असणार आहे. आणि हे अंतर किती असेल, कॅपिटल वाय असणार आहे. आणि एच के आपण काय घेतले, नवीन ओरिजिनची कोऑर्डिनेट्स आहेत एच के. आणि एच के हे अंतर काय असणार आहे, या पॉइंटचं आहे ओडॅशचं, या ओडॅशचं असणार आहे. म्हणून हा अंतर किती असेल एच आणि हे अंतर किती असेल के असेल. म्हणजे एच के ओडॅशचे कोऑर्डिनेट्स होतात. म्हणजे नवीन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये बदल काय झाले, पी चे कोऑर्डिनेट चेंज झाले. आपण कॅपिटल एक्स कॅपिटल वाय ने डिनोट केलं. ओल्ड कोऑर्डिनेट मध्ये काय होतं, स्मॉल एक्स स्मॉल वाय होतं. इथं ओरिजिन 0 0 असते, पण इथं ओरिजिन चेंज झाला, एच के झाला. कारण या पॉइंट पासून जे आपला ओल्ड ओरिजिन होता तिथून इथपर्यंत अंतर आपण एच या लेटरनं कन्सिडर केले आणि वाय ऍक्सिस अंतर के या लेटरनं कन्सिडर केले. त्यामुळं नवीन जो आपला ओरिजिन होता, न्यू ओरिजिन होता, त्याचे कोऑर्डिनेट चेंजेस झाले एच के. ओके, आता तुमच्या लक्षात येईल बघा, हे टोटल तर डिस्टन्स एक्स आहे, हे टोटल डिस्टन्स इथपर्यंत वाय आहे, हे इथं कॅपिटल एक्स आहे, इथून इथपर्यंत अंतर कॅपिटल एक्स आहे, इथून इथपर्यंत अंतर कॅपिटल वाय आहे. बघा हे एक्स कॅपिटल एक्स आहे, हे कॅपिटल वाय आहे, हे इथून इथं एक्स आहे आणि हे अंतर वाय आहे आपलं.
आता आपल्याला शिफ्ट ऑफ ओरिजिनचे फॉर्म्युले शोधायचे. आता शिफ्ट ऑफ ओरिजिनचे फॉर्म्युले शोधायचे म्हणजेच काय, हे जे पी या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत, ओल्ड कोऑर्डिनेट्स आहेत, याला आपण ओल्ड कोऑर्डिनेट्स म्हणतोय आणि याला न्यू कोऑर्डिनेट्स मिळतोय आपण न्यू कोऑर्डिनेट्स म्हणणार आहे. तर यामध्ये काय रिलेशन असेल ते शोधायचं आहे. ओल्ड कोऑर्डिनेट्स, न्यू कोऑर्डिनेट्स आणि न्यू ओरिजिन यामध्ये कोणतं रिलेशन आहे शोधायचं आहे, म्हणजेच ते फॉर्म्युले असणार आहेत. आता बघा आपल्याला लक्षात येते स्मॉल एक्स इज इक्वल टू, आता हा एक्स स्मॉल एक्स म्हणजे जुन्या ओरिजिन पासूनचं पी या एक्स ऍक्सिस वरचं अंतर या पी या पॉइंटचं असणार आहे. बरोबर, म्हणजे एक्स आपण कसा लिहू शकतो बघा, तेच अंतर इथं आहे. म्हणजे एक्स कसा लिहिणार आपण, एच प्लस कॅपिटल एक्स किंवा कॅपिटल एक्स प्लस एच असं लिहू शकतो. बरोबर आहे का बघा, हे अंतर टोटल एक्स आहे, हे अंतर किती आहे, एच आहे, तर एच आहे आणि इथून एक्स आहे, म्हणजे एक्स बरोबर काय ना कॅपिटल एक्स प्लस एच. सिमिलरली स्मॉल वाय इज इक्वल टू स्मॉल वाय, तर हे अंतर कसं असणार आहे, कॅपिटल वाय आणि के. बरोबर, कॅपिटल वाय प्लस के असणार आहे. आता यालाच म्हणतात शिफ्ट ऑफ ओरिजिन फॉर्म्युलेज ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन. आता या फॉर्म्युल्यावरून आपण अजून फॉर्म्युले शोधू शकतो. बघा, स्मॉल एक्स इज इक्वल टू कॅपिटल एक्स प्लस एच, स्मॉल वाय इज इक्वल टू कॅपिटल वाय प्लस के. आता फॉर्म्युले शोधायचे कसे बघा, याच्यावरून फार सोपं आहे. old coordinates is equal to old coordinates x is equal to capital X plus h आणखी small y is equal to capital Y plus k. ओके, आता आपण शोधूया न्यू कोऑर्डिनेट्स. न्यू कोऑर्डिनेट्सचे फॉर्म्युले काय येणार आहेत बघा. न्यू कोऑर्डिनेटचे फॉर्म्युले याच्यावरून शोधायचे. एक्स आणि वाय, स्मॉल एक्स स्मॉल वाय ओल्ड कोऑर्डिनेट्स आहेत, कॅपिटल एक्स कॅपिटल वाय न्यू कोऑर्डिनेट्स आहेत आणि एच आणि के न्यू ओरिजिन आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. ओके, आता आपल्याला शोधायचे कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्स इज इक्वल टू काय येईल, स्मॉल एक्स मायनस एच. सिमिलरली कॅपिटल वाय इज इक्वल टू स्मॉल वाय मायनस के. आपल्याला न्यू कोऑर्डिनेट्स मिळाले. आता राहिलं काय बघा, थर्ड मध्ये न्यू ओरिजिनचे फॉर्म्युले म्हणजे एच आणि के चे. एच इज इक्वल टू स्मॉल एक्स मायनस कॅपिटल एक्स आणि स्मॉल के इज इक्वल टू काय येणार आहे, स्मॉल वाय मायनस कॅपिटल वाय. आता हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात असतील तर आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करू शकतो. बरं का, फार सोपे येते, फक्त तुम्हाला लक्षात ठेवतं नाही, इतकं लक्षात ठेवलं तर हे फक्त कन्व्हर्जन आहे त्याचं, बाकी काही यामध्ये नाही. ओके, थँक्यू.